श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र पारायण सुरू केलं आहे आणि त्याचाच आजचा पहिला दिवस आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी काही सेवा मी केली त्याचाच व्हिडिओ आज तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने तर होतेच, पण माझा दिवस नेहमी घरातील झाडांना सकाळी उठल्यावर पाहणे, त्यांना किती फुले आलेली आहेत, नवीन पाने किती फुटलेली आहेत, नवीन रोप कोणते उगवलेले आहेत, तर हे मी सकाळी बघत असते. आणि सकाळी सकाळी उठल्यावर मला झाडे बघणे खूप आवडतं आणि नेमकी त्यामध्ये जर झाडांना फुले आली असतील तर खूप छान वाटतं झाडांना बघण्यासाठी. आपण एवढ्या मेहनतीने कष्टाने झाडे वाढवलेली असतात, त्यांची काळजी घेतलेली असते आणि त्यांना भरभरून अशी छान छान फुले आली म्हणजे खूप छान वाटतं. तर ही सगळी फुले मी स्वामींच्या चरणी अर्पण करत असते. तर स्वामी प्रकट दिन हे येत आहे, तर प्रत्येक वर्षी स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी हे माझ्याकडून पारायण करवून घेत असतात. इच्छा जरी आपली असली तरी करवून घेणारे हे स्वामी असतात. स्वामींच्या पारायणाची सुरुवात पहिल्या दिवसाची ही घरातील स्वच्छतेने होते. उंबरट्याचं पूजन करून, घरामध्ये गोमूत्र शिंपडून, घर स्वच्छ करून मग मी बाकीची पूजा करत असते. तर ही पूजा झाल्यानंतर स्वामींचा अभिषेक मी केला. तो व्हिडिओ काही कारणाने शूट झाला नाही, तर स्वामींचा अभिषेक केला. त्यानंतर स्वामींची अष्टगंध, चंदन, फुले अर्पण करून स्वामींची पूजा केली. स्वामींना हिना अत्तर लावलं. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत पोथीची देखील पूजा केली. पोथीला देखील चंदन, अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता वाहिल्या, फुले वाहिली, धूप, दीप सर्व काही षोडशोपचारे सकाळी पोथीची देखील पूजा करून घेतली. आणि जी काही फुले झाडांना आली होती ती देखील स्वामींना अर्पण केली आणि बाहेरून विकत जी आणली होती ती देखील फुले स्वामींना अर्पण केली. कारण की आजच्या दिवशी स्वामींना मला खूप छान प्रकारे सजवायचं होतं. आणि पारायणाच्या पहिल्याच दिवशी वाचन करायच्या अगोदरच स्वामींनी एक छान प्रचिती दिली. मनातून ते येतच होतं, खूप आनंद वाटत होतं आणि खूप आध्यात्मिक वातावरण घरामध्ये वाटत होतं की खूप मनाला शांती वाटत होती. तेवढ्यात स्वामींचं फूल देखील पडलं. स्वामींनी एक छान प्रचिती दिली वाचनाला बसण्या अगोदरच पारायणाच्या पहिल्या दिवशी. तर एक वेगळाच आनंद झाला आणि खूप छान प्रचिती स्वामींनी पहिल्याच दिवशी दिली. तर पोथीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर थोडे अध्याय मी सकाळी वाचले, कारण की संध्याकाळी पण मला थोडीफार सेवा करायची होती. आणि सकाळी हे एवढं सगळं आवरून मी बसेपर्यंत मला 11 11:30 तरी वाजले होते. त्यामुळे मी वाचन थांबवलं. पोथीची पूजा करून झाल्यानंतर माळ जप केली, ग्रंथ वाचले, 5 अध्यायापर्यंत ग्रंथ वाचले, स्वामींची आरती केली. एवढीच पूजा सकाळी माझ्याकडून झाली. बाकीची जी काही पूजा आहे परत मी संध्याकाळी केली. जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळी आपण माळ जप देखील 11 माळी जप देखील आपल्याकडून झाला पाहिजे, तर ते देखील आपण करावं 11 माळी जप. तर ही सकाळची जी काही पूजा होती ती झाली. घरातील स्वच्छता आणि ही पूजा सकाळची माझी झाली. परत मी संध्याकाळी आणि वाचनासाठी बसले. संध्याकाळी जेव्हा आपण घरामध्ये वाचन करतो, सगळीकडे धूप वगैरे असतं आणि वाचन स्तोत्र घरामध्ये उच्चारले जातात, तेव्हा खूप चांगला घरामध्ये एक वातावरण निर्माण होतो. तर सकाळची पहिल्या दिवशी, प्रत्येक वेळी सकाळची पहिल्या दिवशी जास्त काही पूजा होत नाही. अखंड दिवा घरामध्ये लावला होता. तर हीच एवढीच पूजा सकाळी माझ्याकडून झाली. तर परत संध्याकाळी 5 पासून जे पुढचे अध्याय आहेत 21 पर्यंत ते पूर्ण अध्याय एका बैठकीत मी पूर्ण केले आणि 11 माळी जप देखील एका बैठकीत पूर्ण झालं. त्यानंतर स्वामींची आरती केली. त्यानंतर स्वामींना घरामध्ये जो काही मी बनवलं होतं ते नैवेद्य मी स्वामींना ठेवला. सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील दोन्ही वेळेला आपण स्वामींना नैवेद्य ठेवला पाहिजे आणि स्वामींची दोन्ही वेळेला आरती पारायणामध्ये आपण केली पाहिजे. तर ही साधी सोपीच सेवा माझ्याकडून स्वामींची होते घरामध्ये. खूप काही मी जास्त करत नाही, कारण की जेवढं आपल्याला आवड निर्माण होते, कारण की खूप काही वाचन स्तोत्र आपण घेतले ना वाचनासाठी तर मग आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे पारायण सुरू असताना मी फक्त 1 ते 21 अध्याय 11 माळी जप हे एवढंच घेत असते आणि एखादं स्तोत्र. तर तुम्ही जर जेव्हा पारायणाला बसता तेव्हा आपली जी पारायणाची सेवा आहे तेवढीच मनापासून सेवा करत चला. त्यामध्ये आणखीन स्तोत्र किंवा आणखीन मंत्र ॲड करण्याची काही गरज नाही. जेवढं आपलं पारायणाची सेवा आहे तीच व्यवस्थित आणि मनापासून करा, जेणेकरून त्याची तुम्हाला छान प्रचिती येईल, चांगले अनुभव तुम्हाला मिळतील. मग काय होतं, आपण सेवा करत बसलो की खूप सेवा करत बसलो की मग आपल्याला कंटाळा येतो.
तर त्यामुळे जेवढी सेवा तुम्ही करताय मोजकीच सेवा करा, पण मनापासून सेवा करा. आणि एका बैठकीत जर सकाळी 1 ते 21 अध्याय तुमचे झाले असतील तर संध्याकाळी तुम्ही माळ जपची सेवा राखून ठेवा. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला घरामध्ये सेवा होईल, दोन्ही वेळेला घरामध्ये पूजा होईल. असं तर माझ्याकडून सतत स्वामींचं नामस्मरण सुरू असतं, पण पारायणाच्या काळात जास्तीत जास्त नामस्मरण स्वामींचं होतं. कारण की आपला पूर्ण दिवस स्वामींच्या सेवेत जात असतो, त्यामुळे सतत स्वामींचं नामस्मरण या पारायणामध्ये होऊन जातं. तर हिवाळ्यामध्ये तुळस खूप खराब झाली होती, त्यामुळे जी सुकलेली तुळस होती ती मी सगळी काढून टाकली. तर आता परत हिला नवीन फुटवे फुटतील, तर त्यामुळे जी वाळलेली तुळस होती ती सगळी मी काढून टाकली. माझ्या घरातली जी काही पूजा आहे ती सर्वात प्रथम तुळशीच्या पूजेने सुरू होते. उंबरट्याची पूजा, तुळशीची पूजा, मग देवघरातील पूजा. तुम्हीही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा सर्वात प्रथम तुळशीची पूजा करा, उंबरट्याची पूजा करा आणि मग स्वामींची पूजा करा. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर संध्याकाळी मी संकल्प घेतला सेवेचा. सकाळी मी विसरले होते. कमीत कमी 11 पारायण आणि जेवढे होतील तेवढे जास्तीत जास्त पारायण करण्याचा मी संकल्प घेतलेला आहे. असं म्हणायला गेलं तर 11 दिवसाचाच संकल्प मी घेतलेला आहे, पण मी अगोदर बसलेले आहे. 11 दिवसाचा करायचा असेल तर मला 10 तारखेला बसावं लागलं असतं, पण मी अगोदरच बसलेले आहे. कारण की जास्त झाले तरी काही हरकत नाही, ती सेवा स्वामींच्या चरणी रुजू झाली तर खूपच छान. त्यामुळे मी आधीच बसलेले आहे सेवेसाठी. जेवढे होतील तेवढे मला स्वामींच्या चरणी पारायण अर्पण करायचे आहे. तर मी संध्याकाळी घरामध्ये अशा प्रकारे जे गाईचं शेणकूट असतं ते गॅसवर गरम करून घरामध्ये सगळीकडे धूप घालते. पारायणाच्या वेळी तर मी घालते. प्रत्येक दिवशी जेवढ्या दिवसाचं पारायण असतं, आता गुरुचरित्राचं असेल तरी देखील प्रत्येक दिवशी मी अशा प्रकारे घरामध्ये धूप घालत असते. कारण की जी काही निगेटिव्हिटी आहे ती घरातून बाहेर पडते आणि घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. खूप छान वाटतं मला घरामध्ये अशा प्रकारे सगळीकडे धूप फिरवायला. वाचन, माळ जप, धूप घालून झाल्यानंतर परत आणि स्वामींची आरती केली. जे काही घरामध्ये बनवलं होतं त्याचाच स्वामींना मी नैवेद्य दाखवला आणि मग मी नंतर जेवण केलं. जे स्वामींना मी नैवेद्य रूपी दाखवते तेच मी स्वतः ग्रहण करते. तर अशा पद्धतीने साधी आणि सोपी सोज्वळ अशी सेवा मी स्वामींची पारायणामध्ये करते. सकाळी मी थोडी मुद्दामहून राखून ठेवते सेवा, जेणेकरून संध्याकाळी देखील घरामध्ये सेवा घडली पाहिजे. संध्याकाळी देखील आपल्या घरामध्ये स्वामींचा नाम गजर झाला पाहिजे. त्यामुळे तर तुम्हीही संध्याकाळी स्वामींची सेवा करता का? सकाळ संध्याकाळ पारायणामध्ये तुमची सेवा कशी असते? तुम्ही कशा पद्धतीने सेवा करता? हे नक्की कमेंट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पारायणाच्या दुसऱ्या दिवसाची देखील रुटीन तुम्हाला हवी असेल सेवेची, की कशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाची सेवा घरामध्ये होते, तर तुम्ही कमेंट करा. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ देखील मी शेअर करेन. आणि या पारायणाच्या दिवसामध्ये स्वामींनी मला कोणत्या प्रचिती दिली, कोणते अनुभव आले हे देखील मी तुम्हाला शेअर करत जाईन. तर तुम्हाला जर रोजची रुटीन सेवेची हवी असेल पारायणाची तर नक्की कमेंट करा. प्रकट दिनानिमित्त जो कोणी स्वामींची पारायणाची अतिउच्च कोटीची सेवा करतो त्याला स्वामी भरभरून प्रचिती आणि भरभरून अनुभव हे देतच असतात. त्यामुळे मनापासून स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ.